शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंना भोवलं। दोषी ठरलेल्या कोकाटेंची सगळी खाती काढून मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांकडे वर्ग। हायकोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा फैसला। कोकाटे संकटात सापडल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची जोरदार चर्चा। दिल्लीत अमित शहांसोबत खलबतं, तर मतदारसंघातील कामांसंदर्भात भेट घेतल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण। मुंबईसह पुणे, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंची युती जवळपास निश्चित। औपचारिक घोषणेकडे लक्ष। येत्या 4 ते 5 दिवसात युतीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज पुन्हा बैठक। दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार। येत्या 2 दिवसात मुंबईतील जागावाटप अंतिम करण्यावर दोन्ही पक्षाचा भर। भाजपनं शिंदेंना मुंबईत 52 जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर आज दोन्ही पक्षांच्या पुन्हा बैठका। वॉर्डसोबत उमेदवारांची निश्चिती होण्याची दाट शक्यता। दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात मॅरेथॉन बैठका। राज्यातील नगरपालिकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। फलटण आणि देवळीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची, तर बारामतीमध्ये अजित पवारांची सभा। अंजनगाव सुर्जीमध्ये एकनाथ शिंदेंची रॅली निघणार। भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का। आमदार प्रज्ञा सातव यांचा आज भाजप प्रवेश होणार। काँग्रेसचा आणखी एक आमदार भाजपला गळाला लागल्याची जोरदार चर्चा। नॅशनल हेराल्ड प्रकरणी मुंबईत काँग्रेसचे ईडी कार्यालयासमोर आंदोलन। खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जर्मनी दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी BMW कारचा प्रकल्प पाहिला। भारतात उत्पादन क्षेत्रात घट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली। आज जर्मनीतल्या भारतीयांशी संवाद साधणार। दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे मुलांसह पुत्रालाही मुंबईत शिफ्ट करणार। काँग्रेस खासदार रेणुका चौधरींच्या वक्तव्यामुळे नव्या वादाची चिन्ह। प्रदूषणाच्या बाबतीत दिल्ली जगात अव्वल। भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील चौथी T20 दाट धुक्यामुळे रद्द। भारताची 2-1 आघाडी कायम। 5वी मॅच उद्या अहमदाबादमध्ये होणार। स्टार फुटबॉलर मेस्सी भारतीयांच्या प्रेमात। भारत दौरा आटपून परतताच इन्स्टावर व्हिडिओ जारी। आपुलकी आणि प्रेमाबद्दल भारतीय चाहत्यांचे आभार मानले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।